नमस्कार. आता बाजारात भरपूर प्रमाणात मेथी मिळायला लागली आहे. आता ती बनवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ते सांगते. आधी तेल तापलं की लसूण जिरं कुटून टाकायचं. ते थोडं लाल झालं की हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आणि हळद टाकायची. हळद आणि ते हलवून झालं की मग मेथीची भाजी टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. भाजी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची. आता कोणतीही पालेभाजी बनवताना लोखंडी भांड्याचा किंवा कढईचा वापर करायचा, त्यामुळे त्याचे गुणधर्म वाढतात. पण लोखंडी कढईचा वापर करत असताना त्यात दही, टोमॅटो किंवा अन्य कोणत्याही आंबट पदार्थाचा वापर करायचा नाही. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो, मेथीच्या भाजीतच डाळ टाकून देतो आणि ती डाळीसकट शिजवतो. तसं शिजवत असताना डाळ शिजायला जास्त वेळ लागतो आणि त्याच्यातच काय होतं ना की मेथीची भाजी ओव्हरकुक होऊन जाते आणि त्यातले गुणधर्म नष्ट होतात. त्यासाठी आपण मूग डाळ आधी सेपरेट शिजवून घ्यायची. त्यानंतर भाजी 70 ते 80% शिजली की मग त्यात मूग डाळ टाकायची. डाळ टाकल्यावर फुल गॅस करायचा आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि लगेचच कढईतून भाजी दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची. जर तुम्ही त्यातच भाजी ठेवली तर ती काळी कुट्ट होणार, कारण लोखंडामुळे भाजी काळवंटे. त्यामुळे ही टीप लक्षात ठेवा आणि रेसिपी आवडली लाईक करा.